मुंबईच्या पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. अशातच आता अंड्यावर एक्सपायरी तारीख असावी असा मुद्दा उठत आहे. मुंबईत अलीकडच्या काळात दूषित अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता अंड्यांच्या विक्रीबाबत एक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबईत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादन तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद करणे बंधनकारक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आता पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. अंड्यावर एक्सपायरी डेट अनिवार्य करण्याची मागणी. मुंबईत अलीकडच्या काळात दूषित अन्नामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अंड्यांवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोर अनिवार्य करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईत जर का आपण अंडे खात असाल तर येणाऱ्या काळात या अंड्यावरती तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट दिसणार आहे. त्यामुळे मी दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया. मुंबई आणि आसपासच्या परिसरात विशेषतः घाऊक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अंड्यांची विक्री होते. मात्र अनेक वेळा नागरिकांना खराब किंवा कुजलेली अंडी मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशी अंडी ओळखणे नेहमीच सोपे नसतं आणि त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसतोच, शिवाय आरोग्याचाही धोका निर्माण होतो. काही काळापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने अशाच प्रकारे अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही संपूर्ण राज्यात हा नियम लागू करावा अशी मागणी मालाड विभागातील नगरसेवक अजित रावराणे यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ताजी अंडी ही अधिक पौष्टिक आणि सुरक्षित असतात, तर खराब अंडी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. त्यामुळे अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी हा नियम लागू करणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव सध्या चर्चेच्या टप्प्यात असून येत्या महिन्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित रावराणे जे आहेत, ज्यांनी एक BMC मध्ये मुद्दा उचललेला की जे अंडा असतो त्याच्यावरती ही एक्सपायरी डेट असावी. अजित दादा, काय सांगाल, तुम्हाला हे का वाटलं की हा प्रकारे हा मुद्दा तुम्ही उचलावा? नाही, कारण आता साधारणपणे मार्च, एप्रिल आणखी मे हे 3 महिने आहेत, हे उष्णतेचे महिने आहेत आणि यामुळे अनेक अंडी म्हणजे अंडी खाल्ल्याच्या नंतर लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो. आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं की त्या अंडी खराब होतात. अंडी खराब होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं. आणि उत्तर प्रदेशमध्ये या दिवसामध्ये उत्तर प्रदेश सरकारने एक असा निर्णय घेतलेला होता की उत्पादक तारीख आणि एक्सपायरी डेट हे दोन्ही तारीख त्या अंड्यांवर टाकलेली. आणि त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने पण अशा पद्धतीचं एक्सपायरी डेट टाकावी अशी मी ठरावाच्या सूचनाद्वारे मुंबई महानगरपालिकेला मी सूचना केलेली आहे. आता पुढची प्रोसिजर काय, म्हणजे आता काय कसं तो ठराव मंजूर होईल, किती दिवस लागेल? आणि जे आपण पाहतो की यंगस्टर्स जे ते जिम मध्ये जातात, ते मोठ्या प्रमाणात अंडे खातात, त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, बरोबर आहे. आणि खरा महत्वाचा मुद्दा तोच आहे की जे यंगस्टर आहेत, जे व्यायाम करतात, ह्या व्यायाम करत असताना एक बॉडीगार्ड जो दिवसाला 15-15, 20-20 अंडी खातो. आणि अशा वेळेला एखादं अंडं खाऊन की जर कुणाला त्रास होत असेल, ज्याचा परिणाम उलटा होत असेल, तर नक्की त्याची काळजी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी लागेल. जर उत्तर प्रदेश सारखा एक राज्य घेऊ शकतं तर नक्कीच आपल्याला हे घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मुंबई महानगरपालिकेला एक ठरावाच्या सूचनेद्वारे महानगरपालिकेला मी विनंती केली की आपण जसं उत्पन्न दिवस आणि एक्सपायरी डेट ही अंड्यांवर टाकावी. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याची चर्चा ही स्टँडिंग कमिटीमध्ये झालेली आहे आणि सभागृहामध्ये नक्की होणार. आणि सभागृहामध्ये आता सध्या बजेटवर चर्चा चालू असल्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. हे होते अजित रावणेजी, ज्यांनी जो मुद्दा BMC मध्ये उचलला आहे की अंडी जे आहे त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट ही असावी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया. मुंबईतील घाऊक अंड्यांच्या बाजारपेठेत दररोज हजारो अंडी विक्रीसाठी येतात. किरकोळ विक्रेते आणि हॉटेल व्यवसाय यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मात्र या साखळीत अनेकदा गुणवत्तेची तपासणी आणि ट्रेसेबिलिटी नसल्याने ग्राहकांपर्यंत खराब अंडी पोहोचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात अन्न सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. अंड्यांवर एक्सपायरी डेट अनिवार्य करण्याची ही मागणी केवळ प्रशासनिक नाही, तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित मुद्दा आहे.
यावर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार या मागणीवर किती लवकर आणि किती कठोर निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.